नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हिडिओ क्रमांक 69 पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण व्हिडिओ क्रमांक 68 पाहिलेला आहे. यामध्ये घटक क्रमांक 7 आरशातील प्रतिमा हे आपण बघितलेलं आहे. तर आपण सुनेवार सुशांत नावाचा हा यूट्यूब चॅनल पाहत आहात. आपण याच्यामध्ये जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा आणि 5वी स्कॉलरशिप परीक्षा यातील व्हिडिओ आपण या चॅनलवर बनवत आहोत. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही आतापर्यंत सुशांत सुनेवार नावाचा चॅनल सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे व्हिडिओ आवडतील त्याला लाईक करायला मात्र विसरू नका. आरशातील प्रतिमा याच्यासाठी बेसिक व्हिडिओ आपण व्हिडिओ क्रमांक 42 बनवलेला आहे. तर ते व्हिडिओ पाहिलं तर तुम्हाला हा चॅप्टर खूपच सोपा जाणार आहे. तर चला मग आज आपण व्हिडिओ क्रमांक 69 या ठिकाणी सुरुवात करूया. आरशातील प्रतिमा पाहत असताना त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे. आरसा आपल्याला उजवीकडे ठेवला का आरसा खाली ठेवलेला आहे यानुसार आपल्याला प्रश्नाची उत्तरं द्यायची असतात. आरसा आपल्याला उजवीकडे ठेवलेला असेल तर डावीकडची गोष्टी या उजवीकडे आपल्याला आरशामध्ये दिसतात आणि आरसा जर खाली ठेवलेला असेल, हे प्रश्न क्रमांक 32मध्ये ठेवल्यासारखं, तर आपल्याला सेम टू सेम पाण्यातील प्रतिमा या खाली ठेवलेल्या आरशामध्ये आपल्याला दिसते. आणि अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आरसा जर खाली ठेवलेला असेल तर जे घटक आकृतीमध्ये वर आहेत ते आपल्याला खालच्या बाजूनं दिसतात. तर हे दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. पहा प्रश्न क्रमांक 31. प्रश्न क्रमांक 31मध्ये या ठिकाणी एक मोठा त्रिकोण दिलेला आहे आणि त्रिकोणाच्या वरच्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी एक चौरस दाखवलेला आहे. तर हा चौरस आपण आरशामध्ये बघितला तर त्या त्रिकोणामध्ये तो याच ठिकाणी आरशामध्ये दिसेल. मग त्रिकोणात याच ठिकाणी आरसा हा पर्यायामध्ये कुठं आहे तर या ठिकाणी नाही, हे इथं आहे. इथं जागा बदलली, या ठिकाणी जागा बदलली, तर हा त्रिकोण आरशामध्ये त्याच ठिकाणी दिसेल. हे पर्याय बी मध्ये आहे, म्हणून आपलं उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 32 पहा. प्रश्न क्रमांक 32मध्ये आपल्याला एक धनुष्यबाणाचं चित्र दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी खालच्या बाजूनं आरसा ठेवलेला आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पाण्यातील प्रतिमा या आरशामध्ये दिसेल. आता पहा, हा आरसा खाली ठेवलेला असल्यामुळे या आकृतीमध्ये जी घटक वर दिसतात ते आपल्याला आता खाली दिसतील. मग हा जो बाण वर चाललेला आहे तो खाली जात असलेला आपल्याला दिसेल. तर आरशामध्ये खाली जात असलेला बाण हा फक्त पर्याय बी मध्ये आहे, म्हणून 32चं उत्तर आहे बी. आणि हा प्रश्न 2018च्या एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे. अतिशय सोपा प्रश्न. आता प्रश्न क्रमांक 33 पहा. प्रश्न क्रमांक 33मध्ये या ठिकाणी हे जे टोकदार भाग आपल्याला इथं डावीकडे दिसतो तो आपल्याला आरशामध्ये कुठे दिसला पाहिजे, उजवीकडे दिसला पाहिजे. तर हा उजवीकडे कुठं आहे आपल्याला फक्त पर्याय सी मध्ये दिसतो. 2017च्या एक्झाममध्ये हा प्रश्न येऊन गेला आहे. इतके सोपे प्रश्न परीक्षेमध्ये येत असतात, फक्त आपण काळजीपूर्वक आणि हिंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला वेगानं प्रश्नाची उत्तरं सोडवता येतील. आता आपण जाऊ प्रश्न क्रमांक 34 कडे. प्रश्न क्रमांक 34मध्ये आपल्याला हे जे आकृती दिलेली आहे पहा, इथं फुलाच्या आपल्याला 1 2 3 पाकळ्या दिसतात आणि हे आरसा आहे. आरशामध्ये हे 3 पाकळ्या आपल्याला इथं सेम टू सेम दिसतील आरशामध्ये. तर सेम टू सेम आपल्याला पर्याय सी आणि डी मध्ये दिसत नाही, ए आणि बी मध्ये दिसतात. त्याच्यानंतर या ठिकाणी वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये हे जे रेष आहे पहा, ही अशी उजवीकडे रेष दाखवलेली आहे. मग त्या आरशामध्ये कुठे येईल, ती अशी डावीकडे येईल. आता ह्या दोन पर्यायामध्ये डावीकडे रेषा ए मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे, पण आता त्याचं पॅटर्न पहा. हे जे अशी दिसणारी रेषा आहे ही आरशामध्ये आपल्याला कशी दिसेल, हे अशी दिसेल. मग आरशामध्ये अशी असणारी प्रतिमा जी आहे या रेषेची, तर ए आणि बी पैकी आपल्याला कशामध्ये दिसते, या बी मध्ये दिसते, म्हणून आपलं 34चं उत्तर आहे बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35 पहा. प्रश्न क्रमांक 35मध्ये पहा, हे जे 3 आपल्याला हे असे अर्धचंद्र दाखवल्यासारखे दाखवलेले आहेत. तर या ठिकाणी इथं हे अशी उभी रेषा आहे उजवीकडे आणि डावीकडे मात्र नाही. मग डावीकडे हे अशी रेष नाही, फक्त डावीकडे इथून सुरुवात केलेली आहे. तर ही जी सुरुवात आहे ती आता आरशामध्ये आपल्याला उजवीकडून दिसेल. तर ही सुरुवात उजवीकडून आरशात कुठं आहे, इथं नाही, इथं नाही, या ठिकाणी आणि या ठिकाणी आहे. परंतु हे जे असे आपल्याला हे कर्व जे दिलेले आहेत
ते या ठिकाणी हे आशे म्हणजे हे चुकीचे दाखवलेले आहेत. म्हणजे आपल्याला सरळ सरळ उत्तर आहे 35चं सी. एवढा सोपा प्रश्न या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 36 पहा. प्रश्न क्रमांक 36मध्ये पहा, हा थोडंसं पक्षाचं रेखाटन इथं काढलेलं आहे. तर हा चोचीचा भाग हा डावी या आकृतीच्या हे डाव्या कोपऱ्यामध्ये खाली दिलेला आहे. मग ते आरशामध्ये कुठं जाईल? हे उजव्या कोपऱ्यामध्ये हे अशा दिशेने येईल. तर अशी चोच आपल्याला पर्याय ए आणि बी मध्ये दिसते, सी आणि डी मध्ये दिसत नाही. आता या दोन्हीपैकी आपलं एक उत्तर आहे. आता आपण हा भाग पाहू. हा जो भाग आहे तो या ए आणि बी मधून इथं कुठं दिसतो? तर या ठिकाणी दिसत आहे. म्हणून आपलं उत्तर आहे 36चं ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37 पाहू आपण. प्रश्न क्रमांक 37 आपल्याला जी आकृती दिलेली आहे पहा. आपल्याला आरसा आता इथं खालच्या बाजूने दाखवलेला आहे, बरोबर. मग हा खालच्या बाजूने आरसा दाखवल्यामुळे हे जे रेष अशी आहे ते खालच्या बाजूने म्हणजे या आरशामध्ये आपण जर पाहिली तर ही रेष आपल्याला अशी दिसेल, बरोबर. ही रेष, मग ही अशी दिसणारी रेष आपल्याला पर्यायामध्ये कुठं दिसते? ए बी मध्ये दिसते. हे सी मध्ये तर हा आयात एक्झॅक्ट चेंज केलेला आहे, तर हे दोन येणारच नाही, बरोबर. त्याच्यानंतर हा जो वरचा भाग आहे तो आपल्याला इथं खाली आरसा ठेवल्यामुळे तो खाली दिसेल. तर आपल्याला ए आणि बी पैकी असा भाग हा उलटा झालेला कुठं दिसतो? हा पर्याय बी मध्ये दिसतो, हा नाही. तर 37चं उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 38 पहा. प्रश्न क्रमांक 38 मध्ये ग ने श आपल्याला इथं लिहून दाखवलेलं आहे. तर ते आरशामध्ये हे ग जे डावीकडे आहे ते उजवीकडे जाईल आणि उजवीकडे ग हा असा, तर हे तर नाहीच, हे नाहीच. ए आणि डी मध्ये ग आणि ग दाखवलेला आहे. आता हे ने आपल्याला नेची ही जी उभी रेषा आहे ती आपल्याला डावीकडे दिसायला पाहिजे, तर ही याच्यामध्ये नाही. त्याच्यानंतर पर्याय हा याच्यामध्ये आहे आणि श हे डी मध्ये, ग ने श आरशामध्ये बरोबर येईल. पर्याय 4 डी मध्ये दाखवलेले आपलं उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 39 पहा. प्रश्न क्रमांक 39 मध्ये आपल्याला या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे आणि आकृतीमध्ये हे असे दोन छोट्या रेषा वर गेले आणि ह्या अशा खाली दाखवलेल्या आहेत. आपण आरशामध्ये पाहिलं तर हे रेषा सरळ अशा वरच दिसतील आरशामध्ये. तर ते ए मध्ये नाहीत, हे बी मध्ये नाहीत, सी आणि डी मध्ये वर दाखवलेले आहेत, बरोबर. आता हे जे गडद रंग आहे पहा, हे जे हा गडद भाग आपल्याला इथं दिसला पाहिजे आणि हा गडद भाग आपल्याला असा इथं दिसला पाहिजे. म्हणजे हे दोन अपोजिट आपल्याला गडद आरशामध्ये दिसले पाहिजे. तर हे पर्याय सी आणि डी पैकी डी मध्ये आहे, म्हणून आपलं 39 उत्तर येईल डी. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला जे उत्तर नाही ते ठरवता आले पाहिजे, म्हणजे आपल्याला करेक्ट उत्तराकडे नक्कीच जाता येईल अतिशय सोप्या पद्धतीने आणि अचूक पद्धतीने. प्रश्न क्रमांक 40 पहा. प्रश्न क्रमांक 40 मध्ये हे जे दोन बाण दिसत आहेत वर आणि खाली, वर्तुळाचे वर आणि खाली, हे आपल्याला बाण उजवीकडे जात असताना दिसतात. मग हे आरशामध्ये आपण पाहिलं तर हेच बाण आपल्याला असे डावीकडे जात असलेले दिसले पाहिजे. तर ते याच्यात नाही, याच्यात नाही, याच्यात नाही, फक्त डी मध्येच आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 48 उत्तर डी 2018च्या एक्झामला हा येऊन गेलेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 41 पहा. प्रश्न क्रमांक 41 मध्ये हा जो पक्षी दाखवलेला आहे, या पक्ष्याचं चोच इथं डावीकडे आहे आणि आता आरशामध्ये मग ते कुठं दिसेल? आपल्याला उजवीकडे दिसेल. आणि हे चोच अशी पोपटाची चोच पहा, तर इथं दिसत आहे. या ठिकाणी हे चोच बदलली, या ठिकाणी हे डावीकडे आहे म्हणून हे नाहीच. आता ए आणि सी पैकी आपलं एक उत्तर असेल. याच्या पंखाचा जर विचार केला तर इथं या ठिकाणी तर एक रेष दाखवलेली आहे. तर ए आणि सी मध्ये आपल्याला पाहिजे या ठिकाणी एक रेष आहे, इथं मात्र ह्या इथल्या रेषा दोन केलेल्या आहेत. मग एक रेष असेल तर आरशामध्ये एकच रेष दिसेल, म्हणजे आपलं 41 उत्तर येईल ए. प्रश्न क्रमांक 46 पहा. प्रश्न क्रमांक 46 मध्ये आपल्याला अंक दाखवलेले आहेत 2, 4, 6. तर आपल्याला आरसा हा इथं खाली दाखवलेला आहे, त्याच्यामुळे हे जे प्रतिमा आहे ते आपल्याला खालच्या बाजूला, म्हणजे पाण्यामध्ये जशा प्रतिमा दिसतात तशाच प्रतिमा या खालच्या आरशामध्ये आपल्याला दिसतील. तर 2 हे डावीकडेच राहील, पण ते कसा होईल? हा जो भाग आहे तो खाली येईल. मग 2 हे ए आणि बी मध्ये आपल्याला 2 दाखवले, हे मात्र सी आणि डी मध्ये नाही. त्यानंतर 4 हे आरशामध्ये पाहत असताना हा जो टोक आहे तो खाली येईल, तर आणि हा जो भाग आहे तो
इकडं डावीकडे आहे तर खाली इथं अशा डावीकडेच येईल. तर ए आणि बीमध्ये तो इथं उजवीकडे दाखवलेला आहे म्हणून हे चुकलेलं आहे. आता बी उरला पर्याय फक्त बी, म्हणून 42 उत्तर आहे आपलं पर्याय बी. त्यानंतर आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 43. प्रश्न क्रमांक 43 पहा. याच्यामध्ये आपल्याला सर्व इंग्रजीची अक्षरं दिलेली आहेत. हा जो झेड आहे आणि हा आर आहे. हा झेड या ठिकाणी आरसा ठेवलेला असल्यामुळे हा झेड कुठं जाईल? उजवीकडे जाईल. आणि उजवीकडे जात असताना हा झेड कसा होईल? हा असा होईल. मग हा जो झेड आहे तो उजवीकडे, असा झेड कुठं आहे? उजवीकडे, इथं नाही. या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, इथं नाही. म्हणजे आपल्याला बी आणि सी मध्ये हा झेड दिसलेला आहे. आणि आर हा डावीकडे गेला पाहिजे, इथं आर डावीकडे आहे. आता आपण खालच्या जेचा विचार करू. हा जेची हे जी छत्रीसारखी दांडी आहे जी डावीकडे आहे ते आपल्याला आरशामध्ये ही अशी उजवीकडे दिसली पाहिजे. तर बी आणि सी मध्ये हे आहे पर्याय सी मध्ये, म्हणून आपलं उत्तर आहे 43चं पर्याय सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 पहा. प्रश्न क्रमांक 44 मध्ये हा जो वर्तुळ दाखवलेला आहे आपल्याला, हा वर्तुळ इथं उजव्या कोपऱ्यात आहे, तो आता इथं डाव्या कोपऱ्यात आला पाहिजे. मग आरशा इकडं आरसा आहे तर पर्याय ए मध्ये नाही, हे बी मध्ये आहे, सी मध्ये आहे, डी मध्ये आहे, बरोबर. त्याच्यानंतर या ठिकाणी इथं एच आहे ना. हा एच आता इथं डावीकडे आहे, तो आरशामध्ये उजवीकडे दिसला पाहिजे. तरी उजवीकडे एच इथं नाही, एच इथं नाही, हे एच इथं आहे. म्हणजे हे 3 पर्याय कटले तर आता उरला पर्याय डी, हे नक्कीच आपलं 100% उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45 पहा. प्रश्न क्रमांक 45 मध्ये हे जे डावीकडे हे अशा रेषा आहेत ते आता या उजवीकडच्या आपल्या उजवीकडच्या आयतामध्ये त्या आपल्याला अशा दिसतील. मग हे डावीकडची आपल्याला उजवीकडे रेषा असलेली आकृती कुठं आहे? पर्याय ए मध्ये आहे, बी मध्ये आहे, हे सी आणि डी मध्ये नाही. मग आता हे जे उजव्या आयतामध्ये जे अशी रेषा आहे त्या आरशामध्ये ही अशी दिसते. तर ए आणि बी मध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने रेष हे इथं मारलेले, हे इथं चुकीचं आहे, म्हणून आपला उरतो पर्याय ए. 2019च्या नवोदयच्या एक्झामला हा येऊन गेलेला अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आता जाऊ आपण प्रश्न क्रमांक 46. प्रश्न क्रमांक 46 मध्ये पहा, आपल्याला एक चेहऱ्याची आकृती या ठिकाणी दाखवलेली आहे. तर हे चेहऱ्याची आकृती पहा. तर हा नाकाचा भाग हा इकडं उजवीकडे आपल्याला नाकाचा हा टोक दिसतो. आता आपल्याला हे आरशामध्ये आकृती अशी आणि हे डावीकडे दिसले पाहिजे. तर हे पर्याय ए बी सी मध्ये आहे. आणि इथं चेहरा बदललेला, ह्या इथं कानाचा भाग आहे, इथं नाही, तर हे आपलं पर्याय येणारच नाही. आता हे जे डोळ्याची ठेवण आहे पहा, हे डोळ्याची ठेवण पाहत असताना हा जो गडद भाग आहे तो इकडं या दिशेला आहे ना, आणि खाली रिकामा भाग आहे, तो आपल्याला आरशामध्ये पाहत असताना हा गडद भाग आपल्याला इकडं वर गेला पाहिजे आणि खाली असं मोकळा भाग आला पाहिजे. तर हे पर्याय कोणते आहे? हे बी मध्ये नाही, ए आणि सी मध्ये आहे. आता ए आणि सी मधले फरक म्हणजे या ठिकाणी हा भाग कानाचा भाग आणि हा कानाचा भाग इथं चुकलेला आहे. तर हा तो पर्याय सी, म्हणून 46 उत्तर आहे आपलं पर्याय सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47 पहा. प्रश्न क्रमांक 47 मध्ये हे जे आकृती आहे याच्यातला हा जो डावीकडचा भाग आहे, हा डावीकडचा भाग आता इकडं उजवीकडे जाईल. मग उजवीकडे जात असताना पहा, हा छोटा भाग, ही छोटी रेष आहे हे ना, हा छोटा भाग आहे आणि हा थोडासा लांब आहे. मग हा छोटा भाग हा आता उजवीकडे गेलेला दिसला पाहिजे. तर पहा, हे आहे उजवीकडे, पण याची लांबी जास्त घेतलेली आहे, ही देखील याची लांबी जास्त घेतलेली आहे. आता ही लांबी आणि ही लांबी सारखी आहे, ही लांबी देखील जास्त घेतलेली आहे. पहा, एकाच घटकावरून आपल्या या प्रश्नाचं उत्तर सांगता आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 48 पाहू आपण या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 48 मध्ये पहा, एक चेहरा दाखवलेला आहे, याच्या डोक्यावर टोपी आहे आणि टोपीला असा एक गोंड्यासारखा भाग थोडासा बाहेर काढून खाली असा इथं गोल दिसतो. तर हा जो गोंड्याचा भाग आहे तो इथं आपल्याला उजवीकडे दिसत आहे आकृतीमध्ये, तो आता आरशामध्ये आपल्याला तो डावीकडे दिसला पाहिजे. आता आकृती ए मध्ये डावीकडे आहे, परंतु हे थोडीशी अशी लांब रेष घेऊन इथं घ्यायला पाहिजे होतं, म्हणून हे चुकलं. हे इथं तर डावीकडे नाहीच. आता सी आणि डी मध्ये मात्र इथं दोन्हीकडे डावीकडे आहे. त्यानंतर हा टोपीचा वरचा जो भाग आहे इथं अशी सरळ रेष आहे. तर सी आणि डी मध्ये जर आपण निरीक्षण केलं तर या ठिकाणी हे चुकीचं आहे.
ही सरळ रेष इथं आहे, म्हणून आपलं उत्तर आहे डी. म्हणून 48 उत्तर आपलं येईल पर्याय डी. आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 49. पहा, प्रश्न क्रमांक 49 मध्ये आपल्याला ही जी आकृती दिलेली आहे, तर हा जो लहान भाग आणि हा लांब असलेला भाग, तर हा छोटा भाग आपल्याला उजवीकडे दिसला पाहिजे. हा पर्याय ए मध्ये आहे, पण याच्यामध्ये हे अशा रेषा नाहीत म्हणून हे येणार नाही. बी मध्ये आहे, हे सी मध्ये हा छोटा भाग इथं प्रश्नाकृती डावीकडे आहे, तर तो उजवीकडे गेला पाहिजे. ही इथं दाखवलेलं नाही. या ठिकाणी ह्याला उलटं करून टाकल्यामुळे हे देखील येणारच नाही. आता उरतो फक्त पर्याय बी, म्हणून 49 उत्तर आहे आपलं पर्याय बी. प्रश्न क्रमांक 50 पहा. प्रश्न क्रमांक 50 मध्ये या ठिकाणी आपल्याला ही जी आकृती दाखवली आहे, याच्यामध्ये हे जे बाण आहे ते डावीकडे आहे आणि छोटा गोल उजवीकडे आहे. तर हा बाण आता डावीकडचा बाण इकडं उजवीकडे दिसला पाहिजे, है ना. तर ते आपल्याला कुठं दिसते आणि हा जो भाग आहे तो इकडं डावीकडे यायला पाहिजे. तर आपल्याला ही आकृती ए मध्ये आहे, आपल्याला बी मध्ये दिसते, सी मध्ये पण दिसते, इथं डी मध्ये नाही. आता पहा, पर्याय ए बी सी पैकी आता हे जे आकृती आहे, ही जी रेष आहे, ही रेष या अर्धचंद्राला चिटकलेली आहे आणि हे मात्र इथं समोर गेलेली नाही, है ना. तर पहा, हे या ठिकाणी बरोबर दिसते, हे बरोबर दिसते, इथं मात्र ही अशी रेष काढलेली आहे, ही इथं नाही, म्हणून सी आपलं येणार नाही. आता पर्याय राहिला आपला ए आणि बी या दोन्हीपैकी आहे. याच्यामध्ये आपण अर्धचंद्राचा विचार करू. हा जो चंद्र दाखवलेला आहे, चंद्राच्या एका बाजूला इथं गोल आहे, म्हणजे सेंटरला नाही. तर ए आणि बीचा जर विचार केला तर एच्या पर्यायाला इथं सेंटरला हा गोल दाखवलेला आहे, इथं मात्र सेंटरला नाही, थोडासा सेंटरपेक्षा अलीकडे आहे. मग हा पर्याय बी मध्ये दिसतो, म्हणून 50 उत्तर आहे आपलं पर्याय बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51 पाहू आपण. प्रश्न क्रमांक 51 मध्ये या ठिकाणी ही जी आकृती दाखवलेली आहे, याच्यामध्ये हा बाणाचा विचार करू आपण. हा जो बाण आहे हा उजवीकडे आहे, याच पद्धतीचा बाण इथं आपल्याला डावीकडे दिसला पाहिजे. मग या आकृतीत नाही, या आकृतीत नाही, या आकृतीत नाही, फक्त एकाच आकृतीत आहे डी. 51 उत्तर आहे आपलं पर्याय डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52 आपण पाहू. पहा, प्रश्न क्रमांक 52 मध्ये आपल्याला ही जी आकृती दिलेली आहे, तर या आकृतीमध्ये ह्याची जी आतमधले 3 जे पाकळे आहेत त्यांची रचना पर्यायामध्ये आपल्याला कुठं सारखी दिसते. सारखी म्हणजे हे आरशामध्ये हे इकडची पाकळी उजवीकडे गेली पाहिजे, म्हणजे खाली रंगवलेला भाग हा उजवीकडे आहे आणि वर रंगवलेला भाग हा डावीकडे आहे. अशी आकृती आपल्याला इकडं शोधायची आहे. तर हा वरचा रंगवलेला भाग हा आरशामध्ये, हा वरचा भाग सेम टू सेम दिसेल, याच्यात काही फरक येणार नाही वरच्या रंगवलेल्या भागात. तर आपल्याला ए बी डी मध्ये दिसते, ही सी मध्ये नाही. त्याच्यानंतर हे या ठिकाणी तर हा भाग पूर्ण रंगवलेला आहे, हे येणारच नाही. आता इथले रंगवलेले भाग पहा. आता इथं काय केलेलं आहे, फक्त हा इथं समोर रंगवले, इथं मात्र तशी रचना नाही. तर उरते फक्त पर्याय एच आपला, म्हणून 52 उत्तर आहे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 53 पहा. याच्यामध्ये ह्या असं यस आकार काढून त्याला काही पानं काढले आणि त्याच्यामध्ये हे अशी तिरपी रेष दिलेली आहे. तर ही तिरपी रेष जी आहे ती आरशामध्ये आपल्याला ही अशी दिसली पाहिजे. अशी तिरपी रेष पर्यायामध्ये इथं नाही, हे इथं आहे, इथं नाही, इथं आहे, म्हणजे बी आणि डी मध्ये आहे. आता बी आणि डी पैकी उत्तर शोधत असताना पहा, हे जे यस असा काढलेला आहे आपण, असा यस, तो आता इकडं हे यसचं जे सुरुवात आहे इथं उजवीकडे आहे. आता इथं कुठं आली पाहिजे, ती या रेषेच्या डावीकडे आली पाहिजे. तर यसची सुरुवात रेषेच्या डावीकडे बी आणि डी पैकी या ठिकाणी हे इथं आहे, हे अशी आहे ना, म्हणून आपलं उत्तर बी. 53 उत्तर आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 54 पहा. प्रश्न क्रमांक 54 मध्ये आपल्याला हा जो त्रिकोण इथं डावीकडे दाखवला आहे, तर हा इथं आरसा ठेवलेला असल्यामुळे हा त्रिकोण आपल्याला आता कुठे दिसला पाहिजे, उजवीकडे. मग इथं त्रिकोणाची रचना चुकलेली आहे, ही इथं रचना चुकलेली आहे, म्हणजे इथं खाली घेतलेलं आहे. तर हे आहे, इथं तर गडद रंगवलेला आहे, म्हणजे उरतो फक्त पर्याय सी, म्हणून 54 उत्तर आहे पर्याय सी. पहा विद्यार्थी मित्रो, अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून 1 किंवा 2 घटकाच्या निरीक्षणावरूनच आपल्याला प्रश्नाचं उत्तर हे सोडवता येते.
हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 55 मध्ये पहा, ही आकृती दिलेली आहे. हा जो गोल भाग इथं म्हणजे असा भाग आहे, इथं डावीकडे आहे, तो आकृतीमध्ये आता उजवीकडे गेला, या आरशामध्ये तो उजवीकडे गेला पाहिजे. तर उजवीकडे इथं नाही, इथं नाही, इथं नाही, फक्त डी मध्येच आहे. पहा, एकाच घटकाच्या निरीक्षणावरून आपल्याला अचूक उत्तर इथं शोधता आलं. प्रश्न क्रमांक 56 पहा. 56 मध्ये हे निमुळता भाग हा टोक उजवीकडे आहे, तो आता ह्या आरशामध्ये तो डावीकडे दिसला पाहिजे. तर डावीकडे इथं आहे, इथं आहे, हे या दोन ठिकाणी, इथं नाही, हे इथं आहे. मग आता फरक हा जो भाग आहे तो आपल्याला असा उजवीकडे दिसला पाहिजे, तो इथं नाही. पर्याय बी आणि डी या दोन ठिकाणी आहे. मग आता फरक काय आहे? हे जे कर्व रेषा आहेत, हे अशा, या रेषा आपल्याला आरशामध्ये या अशा दिसल्या पाहिजे. अशा रेषा आपल्याला बी आणि डी पैकी बी मध्ये आहेत, म्हणून 56चं उत्तर आहे आपलं पर्याय बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57 पहा. प्रश्न क्रमांक 57 मध्ये आपल्याला आरसा हा खालच्या भागात ठेवलेला आहे. आरसा हा खालच्या भागात असला म्हणजे आपल्याला त्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा जशी दिसते सेम टू सेम खाली ठेवलेल्या आरशामध्ये आपली प्रतिमा दिसेल. पहा, हे जे यल आहे ना, हा यल आपल्याला कसा दिसेल? हा असा दिसेल खाली आरसा ठेवल्यामुळे. आणि ही रेष जी आपल्याला अशी दाखवलेली आहे ती आपल्याला रेष ही अशी दिसेल. मग ही आकृती आपल्याला पर्याय कोणत्या मध्ये दिसते? ए मध्ये दिसते, म्हणून 57चं उत्तर आहे पर्याय ए. आणि हे 2018च्या परीक्षेत येऊन गेलेला सोपा प्रश्न. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58 पाहू आपण. पहा, प्रश्न क्रमांक 58 मध्ये आपल्याला हे जी आकृती दाखवलेली आहे याच्यामध्ये इथं 2 गोल आणि 1 बाण दाखवलेला आहे. मग हे आरशामध्ये आपल्याला हे जे डावीकडचे 2 गोल आहेत ते उजवीकडे जातील आणि उजवीकडचा बाण हा डावीकडे येईल. तर 2 गोल उजवीकडे आणि डावीकडे बाण असलेली आकृती ही नाही, ही नाही, ही नाही, फक्त ही आहे, ही आकृती आहे. तर या ठिकाणी नाही. आणि 2 गोल उजवीकडे आणि बाण डावीकडे आपल्याला पर्याय बी आणि डी मध्ये दिसत आहे. तर सॉरी, बी मध्ये 2 गोल इथं आकृतीमध्ये 2 गोल डावीकडे आहेत, इथं देखील 2 गोल डावीकडे, म्हणजे ही आकृती देखील नाही. म्हणजे आता फक्त पर्याय डी मध्येच आहे. हे पहा, हे 2 गोल डावीकडे आहेत. आता हे 2 गोल कुठं जातील? उजवीकडे जातील, बरोबर. मग उजवीकडे 2 गोल फक्त पर्याय डी मध्येच आहेत आणि ह्या उजवीकडचा बाण हा डावीकडे यायला पाहिजे, तर फक्त पर्याय डी मध्ये आहे, म्हणून आपलं उत्तर 58चं सरळ सरळ काय येईल? डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59 पहा. प्रश्न क्रमांक 59 मध्ये हा असा ठेवलेला आहे. या आकृतीमध्ये हे वर गोल आहे, खाली गोल आहे. तर आता त्या आरशामध्ये त्यांची स्थिती ही त्याच ठिकाणी राहील. याच ठिकाणी गोल दिसेल, याच ठिकाणी गोल दिसेल. तर आपल्याला आकृती ए मध्ये नाही, बी मध्ये नाही, सी आणि डी मध्ये असे गोल आहेत. आणि हे प्लस प्लस आहेत, ते प्लस देखील त्याच ठिकाणी आपल्याला दिसतील, ते सी आणि डी मध्ये सेम टू सेम आहेत. आता फरक येईल फक्त ह्या रेषांचा. आता पहा, ह्या डावीकडच्या ह्या त्रिकोणामध्ये अशा आडव्या रेषा आहेत. तर हा जो डावीकडे आडव्या रेषेचा त्रिकोण येईल तो आता उजवीकडे या ठिकाणी येईल. मग या ठिकाणी आडव्या रेषा असलेला त्रिकोण कोणते आहेत? सी आणि डी पैकी. तर हे पहा, इतर रेषा पाहिजे होत्या तर याच्यामध्ये नाही, या ठिकाणी आहेत, म्हणून आपलं 59चं उत्तर येईल पर्याय सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60 पहा. प्रश्न क्रमांक 60 मध्ये या ठिकाणी एक घन आहे आपल्याला दाखवलेला आहे. तर या घनावर हे इथं डाव्या बाजूला जे आहे तो आपल्याला आता उजव्या बाजूला गेला पाहिजे आणि तो कसा असला पाहिजे? याची जी छोटी दांडी आहे ते आपल्याला आरशामध्ये ते उजवीकडून दिसते. तर हा उजवीकडे इथं जे नाहीच, इथं जे आहे पण इथं सरळ जे आहे, या ठिकाणी जे आहे तो आरशामध्ये असा दिसतो, हे बरोबर आहे. आणि इथं तर स्वास्तिक आहे, म्हणून हे येणारच नाही, म्हणजे आपलं 60चं उत्तर येईल पर्याय सी. तर विद्यार्थी मित्र हो, या पद्धतीने आपलं जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेचा घटक क्रमांक 7 आरशातील प्रतिमा या ठिकाणी संपतो. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घटक क्रमांक 8ची सुरुवात करू. आज आपण या ठिकाणी थांबू. नमस्कार.